सुंदर मनामध्ये भरली. दौलतराव, शर्यतीची यादी आली आहे. आली? आब्याचं नाव आहे का? तुमचं नाव आहे की नाही यापेक्षा आब्याचं नाव आहे की नाही याचीच उत्सुकता जास्त आहे तुम्हाला. नाही तसं नाही, माझं नाव तर असणारच आहे ना. मॅटर असं झालेलं आहे का आप्पानी ना आब्याला ताकीद केलेली आहे का शर्यतीत भाग नाही घ्यायचा म्हणून. का? काय माहिती का बरं. आप्पा घाबरला असणार, त्याला माहिती आहे ना दौलत समोर त्याच्या पोरग्याचा निभाव नाही लागणार आहे. दौलतराव, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. तयारी चालू ठेवा आणि फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. हो, हा. पण बरं झालं यादी तरी आली. आज अजून कोणीतरी येणार आहे. कोण? तुमची आई. अरे बाप, काला नाही म्हणजे जातो मी आणायला तिला, व्यायाम झाल्यावर जातो. आणि त्या आल्या ना की आम्हाला फोन करा. हो करतो. सकाळ सकाळ 2 वाईट बातम्या. या आभ्याचं नाव आलं आणि आमची आई आली. हा सर बोला. लते, अभिनम्य रावांचं नाव जाहीर झालंय पेपर मध्ये. यादी आली आहे पेपर मध्ये. अभिनम्य रावांचं नाव 6व्या नंबरला आहे. अभिनम्य राव स्पर्धक आहेत हे आता ऑफिशियल झालंय. लते, अभिनंदन. अभिनम्य रावांचं नाव पेपरात बघून मला तर ते जिंकल्यासारखंच वाटायला लागलंय. सर मी तुम्हाला नंतर फोन करते. हा ऐक ना, मी विचार केलाय ते. कळलाय मला तुझा निर्णय. आईन अप्पा नाराज होतील, पण एकच महिन्याचा प्रश्न आहे. शर्यत जिंकलो तर सगळं ठीक होईल ते. बापूंचे पैसे एक रकमी देण्याचा दुसरा कुठला उपाय आत्ता तरी माझ्याकडे नाही ते. आणि आपलं कोंगडं भिजत नाही ना ठेवू शकत मी पुढच्या वर्षापर्यंत. अभ्या आता तू आपल्याबद्दल विचार करू नको. सध्या फक्त शर्यतीवर कॉन्सन्ट्रेट कर. हा, तो एक भाग झाला ना ते. अकॅडमीसाठी बी पैसे लागणारच आहेत ना. कुठं आणणार मी पैसे? नुसती जमीन घेतली म्हणजे अकॅडमी होणार नाही ना. शर्यतीमुळे थोडं ग्लॅमर भेटलं ना तर 4 स्पॉन्सर स्वेच्छेने येतील. फायदाच होईल अकॅडमीला. म्हणलं ते तुला खरं सांगू का, आप्पांची भीती काही खरं नाही, तुला बी माहिती. हे पाय, हा निर्णय ना इमोशनली विचार करून घेण्यासारखा नाही. प्रॅक्टिकल विचार करण्याची गरज आहे. माझं टार्गेट दौलत नाही आहे, माझं टार्गेट अकॅडमी आहे. पेपरमध्ये नाव वाचल्यावर आप्पा भडकतील. ते प्लीज सांभाळून घ्या घरी. कशी रिॲक्ट होतील काही सांगता येत नाही. अभ्या आप्पा लय हर्ट झालेत. ते जाणवलं मला काल. त्यापूर्वी असं कधीच पाहिलं नाही मिळत त्यांना. ते त्यांचा मान बाजूला ठेवून तुझ्याकडे आले. तू बी एक पाऊल पुढे ये ना. म्हणजे त्यांनी त्यांचा राग बाजूला ठेवून 2 पावलं तुझ्या दिशेनं उचलली आहेत. तर तू बी घरी येऊन त्यांना समजवायला काहीच हरकत नाही. वाईटात वाईट काय होईल तर त्यांना पटणार नाही, पण तुला त्यांच्याशी बोलण्याची गरज वाटली. तू त्यांची व्हॅल्यू करतोस हे त्यांना कळल ना. कदाचित त्यानंतर बी ते तुला परवानगी देणार नाही, पण किमान मनात राग तर नसल. कदाचित तुला घराबाहेर बी जावं लागणार नाही. अनभ्या, हेच तर सगळ्यांना पाहिजे ना. तुझ्या मनातलं तू स्पष्टपणे आप्पांशी बोलला नाही तर त्यांना कळणारच नाही ना. आम्ही बोलणं आणि तू बोलणं यात फरक आहे ना. बरोबर आहे तुझं ते. अभ्या,
आजीना मला नेहमी म्हणायची, बोलणाऱ्याची माती बी विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं बी विकलं जात नाही. काय पटतंय का? नाही पटतंय मला तुझं ते. मग आता घरी ये आणि शांतपणे बोल आप्पांशी. पुढचं पुढं पाहू आपण. ठीक आहे, मी येतो लगेच जाते. आप्पांनी पेपर पाहायच्या आत आब्या आला पाहिजे. तोपर्यंत पेपर आप्पांपासून लांब ठेवला पाहिजे. हो ना. नाही आता पाईपची काहीच अडचण नाही राहील. सगळं मिटून टाकेल ते पाईपचं. तेवढं लय बरं झालंय. हो ना. तसंच एक काम करू, आता आपण विहिरीतली मोटर काढून घेऊ. त्याची लय अडचण. हो आवरण लवकर जायचंय ना आपल्याला. हा आलो. आणि ते पेपर नाही येईल का आज? नाही आला का? विसरला वाटतं तो. असं कसा विसरला? हा ना, बघतो मी. थांबा. आलो. सॉरी दादा. पेपर घरातला लपवले, हा बाहेरून आणलाय. कुठे लपवलाय? अशा ठिकाणी जिथं आपण सापडणार नाही. हा का? माझं तर बोलणंच कुठलं बाई. मामी असं काही कुठल्या तोंडाने यांना दोष द्यायचा बाबा मी आता. एवढा पहाडासारखा माणूस, अरे लेकरं समोर हात जोडले रे. पण हाय का याला काही किंमत? न नात्याची न माणसांची. काय करायचं काय आता? मामी त्यानं त्याचा निर्णय घेतलाय. अगं पण मताला डावललं ना आपल्या. म्हणून तो निर्णय चुकीचा ठरत नाही ना. बरोबर आहे ना आई. आपण आभ्याला साथ दिली पाहिजे ना. मी नाही देऊ शकणार बाबा. माफ करा मला. शक्ती संपली बाबा माझी आता. याची शर्य मी जीवाला घोर आहे नुसता. आता हे परत डोक्यात राग घालून घेतील म्हणजे गोष्टी अजून बिघडणार. आणि या वेळेला यांची चूक नाही बरं, आद्याची चूक आहे. असं नाही करायला पाहिजे होतं त्यानं. चांगलं नाही झालंय. शेठ, आब्याचं नाव आहे यादीमध्ये, म्हणजे आपणच काही चालत नाही. आपल्याकडे सगळे ऑप्शन रेडी आहेत ना भाऊ. आता ऑप्शन नंबर 2 काय? उकचवायचं त्याला, हाणामाऱ्या करायला लावायचा. म्हणजे तो हाफ मर्डरच्या केसमध्ये आत आणि ढाल परत आपल्या घरी. आब्या, आब्या, काय आलं? अबे हे पाय, नाव आलं फायनली. वीस नाव आहेत, 15 तर शर्यतीच्या आधीच गळणार आहेत. अबे काय आलं? काही टेन्शन आहे का?
कसला विचार करतोय? नाही काही नाही. नक्की ना? नक्की. नको काळजी करू. तुझ्या गाडीची चावी देतो का जरा? अरे भाई विचारतो कायला? तुझीच आहे ना, जा घेऊन. आलो मी. कुठं चालला? खाऊन जाय ना. नाही जरा महत्वाचं काम आहे. आलो ना मी. अरे चल. टाकला होता पेपर म्हणजे गेला कुठं? आप्पा हे पा भेटला. काय आमच्या यांचे डोळे आहेत का काय खाच आहेत काय अजून? अगं बाई ही शर्यतीच्या स्पर्धकांची यादी जाहीर झाली की. दौलत सर्जेराव निंबाळकर, राजू प्रकाश घोटाळे, पोपट, राहुल तिडके, राघव गणेश निपानकर, विलास योगेश जाधव, अभिमन्यू उत्तमराव जागीरदार. म्हणजे भाऊजींनी काढलंच नाही होय नाव शर्यतीतून. काय नाही भाऊजी पण ना. आप्पा तू ये ना. म्हणून पेपर आला नाही का घरात? अहो असं काय करता हो? ऐका तरी. अहो काय तसे ऐकणार नाही हो. तुम्ही काय करत चिडू नका बरं तुम्ही. काय चिडू नका काय स्वतः गेलो होतो. हात जोडले पाया पडायचं फक्त बाकी होतं, पण आमचं ऐकायचंच नाही असं ठरवलेलं आहे ना तुम्ही. आप्पा असं नाहीये, तो करतो तुम्हाला रिस्पेक्ट. काय रिस्पेक्ट करतो दिसतंय ना? रिस्पेक्ट करतो. कसला रिस्पेक्ट दिसलाय तो? हे बघा आम्हाला असला मागून घेतलेला मान अजिबात नकोय. ह्याच्यामुळंच सगळं झालेलं आहे. लथे एकच सांग मला, चिरंजीवांनी नाव काढलं का नाही? लते त्यांनी नाव काढलं का नाही? आप्पा त्याला बोलायचंय. मी विचारतो नाव काढलं की नाही? अहो तुम्ही कायला चिडता हो तिच्यावर? वकिली करते ही त्याची. तुम्ही शांत व्हा बघू. आपण बोलूया ना, आपण बोलूया. बस मिळालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी तसे ऐकणार नाही. ऐका ना. नाही झालं, डोक्यावरून पाणी गेलेलं आहे आता. काय ऐका, हे बघा अजिबात कोणी बोलायचं नाही. त्यांना घरातून बाहेर काढलं तेव्हाच सांगितलं होतं कोणी बोलू नका, कोणी संबंध ठेवू नका. पण नाही, ही डबा नेऊन देत होती. तुम्ही कपडे पोच करा, फोनवरती बोलत होता, रडत होता ना, आणि हे त्यांचे पाठ थोपटीत होते. आम्हाला शिकवतायत. आप्पा ऐका ना. ऐका नाही. नका ना असं काय करू. ऐका तरी. किती मेहनतीने कमवले हो त्यांनी. नका ना असं करू. ऐका तरी. हे सगळं नकोय मला घरात. रनिंग मध्ये भेटलंय ना त्याला ते. केवढी मेहनत केली आहे आब्यानं त्याच्यासाठी. नववीतलं का शिक्षण मंत्र्याच्या हस्ते भेटलो तो मॅडम. तुम्ही तोडलत की नाही? लेकराला तोडलत ना तुम्ही. मग आता त्याच्या पदकांवर कशाला राग करता? राहू दे तर काय करताय? याच्यावर राग नाहीये तो याच्यावर नाहीये, आमच्या चुकांवरती राग आहे. मेडल नाहीये ते, आमच्या चुकांचे दाखले थे. पहिल्यांदा बॅट हातात घेतली तेव्हा त्याच बॅटीने त्यांना फोडून का नाही काढला ह्याचा राग आहे हा.
या सगळ्या आमच्या चुका आहेत आणि आता त्या सुधारण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत आणि ह्या चुकांचे दाखले आता आमच्या घरात नको आहेत आणि हे दाखले अजिबात मला इथं ठेवायचे नाहीये. ऐका ना ऐका तरी मेहनतीने कमावले त्याचं कौतुक आहे ते स्वप्न आहे त्याचं नका ना तेच स्वप्न मला मोडून काढायचंय आता. बाजूला व्हा, एकदम बाजूला व्हा. बाजूला व्हा. अप्पा अप्पा ज्यांना फॅमिलीची किंमत नाही त्यांच्या सर्टिफिकेट आणि मेडलची आम्हाला बी गरज नाही. चला चला चला. आता एकच करायचं, कुणी बी त्यांच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. ना फोन करायचा, ना घरातून डबे द्यायचे, ना घरातून सामान द्यायचं, ना हाल हवाल विचारायचं, ना भेटायचं, ना बोलायचं. बस यांनी त्यांचा निर्णय सांगितला. आता हा आमचा निर्णय आहे. जो कोणी त्यांच्याशी संबंध ठेवेल तो आमच्यासाठी मेला. अबे अभ्या 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 थांबा. खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर गाठ आमच्याची आहे. माग फिरा. यांचे आमचे संबंध संपले.
शपथ आहे तुम्हाला आमची. असं समजा की तुम्हाला एकच पोरगा होता. काय म्हणावं या पोराला, ऐकायला तयारच नाही. ना आता पोरं मोठी झाली ना का आपण बी हट्टीपणा नाही करू. तर काल एवढं समजावून सांगितलं याला. हे पाय, तू तुझं सांगायचं काम केलं ना, ऐकायचं का नाही ऐकायचं त्याला ठरू दे. हा पचिडला आता. पोरं मोठे झाले की सोडावं लागतं. आई अगं मला कळतंय, आणि आभ्याचा निर्णय झाला असला ना तर मी साथ बी देईल त्याला. आपण लय मनाला लावून त्यानं काय भलतं सलतं केलं नाही म्हणजे झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांना त्यांच्या मागे जायचं त्यांनी खुशाल जावा. पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या मागे तुम्हाला बी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. याचा राग आईवर कायला काढतात. अरे मग कोणासाठी अश्रू ढाळून राहिले? अजून डोळ्यावरची मायेची पट्टी निघा काय? आप्पा असं नाहीये. बस, आता निर्णय झालेला आहे. जे सांगितलं ते सगळ्यांनी पाळायचं, नाही तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेवा. चला चला.